माननीय चेअरमन मॅडम, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली। त्याला 106 जणांनी प्राणाहुती देऊन हा महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र मिळवला। परंतु त्यावेळेला बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर हे मराठी बहुभाषिक भाग हा महाराष्ट्रात आला नाही, म्हणून तेव्हापासून लोक आंदोलन करतायत। आता सतत हे आंदोलन चालू असताना तेथील मराठी भाषिकांवर आता अन्याय होत आहे आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1969 साली याला आंदोलन घेतलं। 69 हुतात्मे तेव्हाही झाले, परंतु हा प्रश्न सुटला नाही। आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी एक पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री आले नाहीत। 2004 साली सुप्रीम कोर्टात केस गेली, पण तिथेही अजून न्याय मिळत नाही। आता काय होतंय, आता बेळगावमध्ये मराठी भाषिक कोणी असेल किंवा मराठी भाषेसाठी कोणी प्रयत्न करत असेल, आंदोलन करत असेल, त्याला तडीपार केलं जातं। आणि म्हणून आता शुभम शेळके नावाच्या एका कार्यकर्त्या जो विधानसभेची निवडणूक लढवला त्याला तडीपार केलं जाते। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर हा जो भूभाग आहे त्याच्यावर राष्ट्रपती राजवट लावावी आणि तेथूनच्या मराठी भाषिकांना सन्मानाने जगता यावं, यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा ही विनंती। धन्यवाद।